वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। मागील 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। पेरणीच्या कामांना वेग येणार। रायगड जिल्ह्यामधल्या 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध। गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण बचावले। नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचे पोलिसांचे एसपींकडून कौतुक। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करण्याची मागणी। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडल्या। शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या। नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत। गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग सुरूच। दरम्यान गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी सामान्य। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी। संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फये गावाला भूस्खलनाचा धोका। सततच्या पावसामुळे गावातील जमिनीला भेगा। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद। पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीला मनाई। पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती। TV9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती। नाशिकच्या निफाडमध्ये 2 महिन्यांपूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती। इमारती लाईट पाण्याचीही व्यवस्था नसल्याची माहिती। पुण्याच्या वरंदघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली। दगड मातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला। जीवितहानी नाही। काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। जालन्यामधल्या भोकरदनमध्ये पारत शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव। मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत। रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात। वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। मागील 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। पेरणीच्या कामांना वेग येणार। रायगड जिल्ह्यामधल्या 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध। गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण बचावले। नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचे पोलिसांचे एसपींकडून कौतुक। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करण्याची मागणी। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडल्या। शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या। नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत। गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग सुरूच। दरम्यान गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी सामान्य। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी। संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फये गावाला भूस्खलनाचा धोका। सततच्या पावसामुळे गावातील जमिनीला भेगा। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद। पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीला मनाई। पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती। TV9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती। नाशिकच्या निफाडमध्ये 2 महिन्यांपूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती। इमारती लाईट पाण्याचीही व्यवस्था नसल्याची माहिती। पुण्याच्या वरंदघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली। दगड मातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला। जीवितहानी नाही। काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। जालन्यामधल्या भोकरदनमध्ये पारत शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव। मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत। रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात। वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। मागील 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 154.30 मिलीमीटर पावसाची नोंद। गोंदिया जिल्ह्यामध्ये 154.3 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यातील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। पेरणीच्या कामांना वेग येणार। रायगड जिल्ह्यामधल्या 28 धरणांपैकी 17 धरणं तुडुंब भरली। समाधानकारक पावसामुळे आतापर्यंतच्या पर्जन्यमानामध्ये 83% पाणीसाठा उपलब्ध। गडचिरोलीमध्ये पोलिसांच्या समयसूचकतेमुळे सती नदीमध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण बचावले। नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्याचे पोलिसांचे एसपींकडून कौतुक।
वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करण्याची मागणी। सतत कोसळत असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी पेरण्या टोकणी रखडल्या, शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं पेरण्या रखडल्या। नाशिकमध्ये सध्या पावसाची उसंत, गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग सुरूच, दरम्यान गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी सामान्य। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी, संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या फये गावाला भूस्खलनाचा धोका, सततच्या पावसामुळे गावातील जमिनीला भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद, पंचगंगा नदीचं पाणी पुलापर्यंत आल्यानं वाहतुकीला मनाई, पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नंदुरबारमध्ये तापी नदीवरील प्रकाशा पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती, TV9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून पुलाची दुरुस्ती। नाशिकच्या निफाडमध्ये 2 महिन्यांपूर्वी बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती, इमारती लाईट पाण्याचीही व्यवस्था नसल्याची माहिती। पुण्याच्या वरंधघाट रस्त्यावरील कोंढरी पुलाजवळ रात्री दरड कोसळली, दगड मातीसह डोंगरावरचा मलबा वाहून रस्त्यावर आला, जीवितहानी नाही, काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। जालन्यामधल्या भोकरदनमध्ये पारत शिवारामध्ये मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत, रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता। बुलडाण्यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं 50 एकर शेती पेरणीविना, शेतकऱ्यांना रस्ता अडवल्यानं 14 शेतकऱ्यांचं नुकसान, तहसीलदारांकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी। बोगस बियाणामुळे शेतकऱ्यावर आली दुबार पेरणीची वेळ, अकोला जिल्ह्यामधल्या पातूर तालुक्यामधल्या अंबाशी इथला प्रकार, शेतकऱ्यांना टाकलेले तुरीचं बियाणं उगवलंच नसल्याचं आलं समोर। परळीमध्ये 68% पेरण्या पूर्ण, मात्र 19 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बुलडाण्यामध्ये पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटल्यानं शेतीचं नुकसान, 50 हेक्टरवरील शेतीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मोर्चा, धर्मगुरूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ख्रिश्चन समाज आक्रमक, पडळकरांची आमदारकी रद्द करण्याची मागणी। साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा, धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी। धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपचार नाकारले, मागील 8 दिवसांपासून आंदोलन सुरू असल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, प्रशासन दखल घेत नसल्यानं उपोषणकर्त्यांचा उपचारास नकार। लातूर जिल्ह्यामधल्या ढोकीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परत पाठवलं, जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करत माघारी पाठवलं, अधिकारी जमीन संपादनासाठी आले असता मोठा पोलीस बंदोबस्त। नांदेडच्या कोलंबी ते दरेगाव पाटी दरम्यान रस्त्यासह नाल्याचं काम निकृष्ट दर्जाचं, नागरिकांकडून बांधकामाच्या चौकशीची मागणी। नाशिकमधील सिटी लिंक बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीला, चालकानं बस थेट पोलीस ठाण्यामध्ये आणली, महिलेच्या तक्रारीनंतर सर्व प्रवाशांच्या बॅगा तपासण्यात आल्या। साताऱ्याच्या काठेवाडी शिवारामध्ये शेतमालाची ने-आण करण्यासाठी बळीराजाची कसरत, नेर तलावाच्या फुगवट्याचं पाणी ओढ्याला लागल्यानं शेतकऱ्यांची कसरत, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलडाण्यामध्ये विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी एसटी बसेस अडवल्या, येरळी इथल्या जुन्या पुलावरून न जाता नव्या पुलावरील बसच्या फेरीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय, विद्यार्थ्यांना रात्री रस्त्यावरच सोडून दिल्यानं ग्रामस्थ संतप्त, आगार व्यवस्थापकांकडून आंदोलनाची दखल। परळीमध्ये बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये चिमुकल्यांची शाळा भरवली, मोहमधील जिल्हा परिषदेच्या शाळेला 1.5 वर्षांपूर्वीच 10 लाख रुपयांचा निधी मंजूर, अद्याप शाळेबाबत कोणतीही दखल नाही, संतप्त पालकांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातच शाळा भरवली। आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तत्काळ बंद, पदस्पर्श दर्शनाचा कालावधीही निम्म्यानं कमी झाल्यानं सामान्य भाविकांमध्ये समाधान। धुळे विभागामधून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 255 जादा एसटी बस सोडण्यात येणार, सामूहिक बुकिंग केल्यास एका गावातून एक बस सोडली जाणार, आजपासून बस सेवा सुरू। पंढरपूर यात्रेसाठी आजपासून कोल्हापुरातून जादा एसटी बसेस, 11 जुलैपर्यंत दररोज 275 विशेष गाड्या सोडल्या जाणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये कडेकोट सुरक्षा, डॉग स्क्वॉड आणि BDDS पथकाकडून कसून तपासणी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। सोलापूरच्या वेळापूर ग्रामपंचायतीचा वारकऱ्यांसाठी खास उपक्रम, पालखीसह येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत कटिंग दाढी, इस्त्री, फूट मसाजची सेवा। सोलापूरच्या वेळापूरमध्ये तानाजी शेंडगेंकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान, मागील 10 वर्षांपासून शेंडगे कुटुंबियांकडून अन्नदानाची सेवा। माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण सोलापूरच्या कुडूसमध्ये संपन्न, सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद, माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ।
माऊलींच्या पालखीचं माळशिरसमधून वेळापूरकडे प्रस्थान. विठू नावाच्या गजरामध्ये पालखी मार्गस्थ. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि फुगड्या खेळत वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. माळीनगरमध्ये तुकोबारायांच्या पालखीचं आज पहिलं उभं रिंगण पार पडलं. सोलापूरच्या अकलूजमधील मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. पालखीचा आजचा मुक्काम बोरगावमध्ये असणार. 6 जिल्ह्यांचा टप्पा पार करून संत मुक्ताईंचा पालखी सोहळा माढ्यामध्ये दाखल. माढीकरांकडून पालखीचं जंगी स्वागत. पालखीवर जेसीबीने पुष्पवृष्टी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक संपन्न. शहरातील वाढत्या महिला अत्याचारासंदर्भात आढावा बैठक. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण. बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस. विभागीय सहनिबंधकांची कारवाई. 14 जुलैपर्यंत खुलासा मागवला. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला बाजारामध्ये बेमुदत बंद. व्यापारी आणि सभापतींमधील वाद पेटला. भाजीपाला व्यापाऱ्यांनी पुकारला बंद. वृद्ध दाम्पत्यावर स्वतःला अवताला जुंपून शेती करण्याची आली वेळ. लातूरच्या हडोळती गावातील वास्तव समोर. शेती परवडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य स्वतः औत खांद्यावर घेऊन कोळपणी केल्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2,62,000 लाभार्थ्यांची शिधापत्रिकेच्या ई-केवायसीकडे पाठ. 3 वेळा मुदतवाढ देऊनही 20% लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण. धाराशिवमधील लोकमंगल बँकेमधील मॅनेजरला 25 लाखाच्या चोरीचा बनाव केल्याप्रकरणी अटक. नळदुर्ग शाखेमधील मॅनेजर कैलास घाटेंनी स्वतःवरच धारदार शस्त्रानं वार करून बनाव रचला होता. घाटेविरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुरातील महिला कीर्तनकार हत्या प्रकरण. 2 परप्रांतीय आरोपींना पोलिसांकडून अटक. एकाला वैजापूर तालुक्यातून, दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक. चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज. अमरावतीच्या अंजनगाव मार्गावर ऑटो पलटी होऊन भीषण अपघात. 10 प्रवासी जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. बुलडाण्यामध्ये शिक्षक रागावल्यानं विद्यार्थ्यांची आत्महत्या. ग्रामस्थांकडून शिक्षकाला मारहाण. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक. मात्र अटकेतील शिक्षकावर उपचार सुरू. जेजुरी परिसरात लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार. जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपी अटकेत. बारामतीत व्यापाऱ्यावर वकिलाचा धारदार शस्त्रानं हल्ला. वकिलाच्या ऑफिसमध्ये किरकोळ कारणातून वाद झाल्यानं हल्ला केल्याचं उघड. व्यापारी गंभीर जखमी. पोलिसांकडून अधिक तपास. कणकवलीच्या मानकरवाडीमध्ये तरुणावर चाकू हल्ला. कार्यक्रमात प्राणांचा बळी देऊ नका असा मेसेज व्हॉट्सअपवर टाकल्याच्या रागातून झाला हल्ला. शिरवंडेमधील सचिन पवार यांच्यावर चाकू हल्ला. प्रेमात दगा दिल्यानं प्रेयसीची हत्या करण्यासाठी बिहारमधून आणलं पिस्तूल. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी करणार होता आत्महत्या. चंद्रपूरच्या मूळ पोलिसांनी आरोपी प्रियकराला ठोकल्या बेड्या. गौरव नरुले असं आरोपीचं नाव.